नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. मित्रांनो, तुमचं शेअर मार्केटचा पोर्टफोलिओ सध्या लाल रंगात आहे का? मार्केट पडलंय म्हणून तुम्हाला गुंतवणूक सोडून देण्याचा विचार सुचतोय का? थांबा, कारण पडणारं शेअर मार्केट म्हणजे तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. गुंतवणूकदार प्रसेनजीत पॉल यांच्या शेअर मार्केटमध्ये नुकसान कसे टाळावे आणि श्रीमंत कसे व्हावे या पुस्तकातील विचार सांगतात की पडणाऱ्या मार्केटवर प्रेम करा आणि बाजाराच्या दिशेचा अंदाज बांधायचा प्रयत्न करू नका. या व्हिडिओत आपण चर्चा करू शेअर मार्केटमध्ये नुकसान टाळण्यासाठी काय करावे आणि काय करू नये यावर. तसंच तुमच्या गुंतवणुकीला सशक्त कसं बनवावं याचे मार्गदर्शन करणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कारण हा व्हिडिओ तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्याकडे नेणाऱ्या प्रवासासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण कोणती महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत तर शेअर मार्केट सतत घसरतंय, पण हेच तुमचं भविष्यातलं मोठं रिटर्न्स मिळवण्याचं गुपित ठरू शकतं. कसं? बाजार पडतोय, पण मग तुमचं पोर्टफोलिओ कसं मजबूत ठेवाल? कोणत्या सशक्त कंपन्या तुम्ही निवडाल? पडणारं शेअर मार्केट म्हणजे संधी आहे का? संकट? तुमची गुंतवणूक करण्याची वेळ आली आहे का? शेअर मार्केटमधील हाव आणि भीतीवर नियंत्रण मिळवून यशस्वी गुंतवणूकदार तुम्ही कसे व्हाल? काय तुम्ही बाजाराच्या दिशेचा अंदाज बांधायचा प्रयत्न करत आहात? हे टाळण्यासाठी काय लाभ मिळतील? सेन्सेक्स निफ्टी पडतंय, पण ही वेळ आहे का? स्टॉक होल्ड करून मोठा फायद्याची वाट पाहायची का? फायनान्शियल नंबर्स आणि कंपनीचं बिझनेस मॉडेल पाहून योग्य गुंतवणूक तुम्ही कशी करू शकाल? पडत्या मार्केटमध्ये गुंतवणूक करून श्रीमंत होण्याचा मार्ग कोणता आहे? बिअर मार्केटचा फायदा घ्यायचा सोपा मार्ग कोणता? कोणत्या टिप्स आजपासून अंमलात आणल्या पाहिजे? मार्केटमधील मुख्य अडथळे ओळखून तुमचा पोर्टफोलिओ कसा सुरक्षित ठेवू शकता? मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया महत्त्वाच्या मुद्द्यांना. बाजाराच्या दिशेचा अंदाज बांधायचा प्रयत्न करू नका. का? तर ते पहा, आपण विशिष्ट स्टॉकमध्ये म्हणजेच कंपनीमध्ये गुंतवणूक करतो. आपल्यापैकी कुणीही सेन्सेक्स किंवा निफ्टी या बाजारात गुंतवणूक करत नाही. तरीही गंमत म्हणजे अनेक गुंतवणूकदार बाजाराची दिशा समजून घेण्यातच जास्त रस घेतात असं दिसून येतं. मलाही आपल्या क्लायंटकडून असे प्रश्न विचारण्यात येतात. उदाहरणार्थ, मार्केट असं किती काळ वर चढत राहील? मार्केट लवकरच कोसळेल असं तुम्हाला वाटतं का? मार्केटमध्ये नजीकच्या भविष्यात काय बदल होतील असं तुम्हाला वाटतं? तुमचं सेन्सेक्स बद्दल लक्ष काय असेल? नियर टर्म सेन्सेक्स टार्गेट? आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे प्रश्न दररोज ट्रेडिंग करणाऱ्यांकडून न येता लॉंग टर्म गुंतवणूकदाराकडून येतात. ते त्यांच्या फंडामेंटल होल्डिंग स्टॉकच्या ऐवजी मार्केटच्या हालचालीमध्ये रस घेतात. लक्षात ठेवा, तुम्ही सेन्सेक्समध्ये गुंतवणूक करत नाही आहात, तुम्ही विशिष्ट कंपनीमध्ये गुंतवणूक करत आहात. तुमचा पोर्टफोलिओ रिटर्न सर्वस्वी त्या विशिष्ट बिझनेसच्या भविष्याच्या आउटलुकवर अवलंबून असतो, सेन्सेक्सच्या हालचालीवर नाही. आता काही काळानंतर तुम्ही सांगू शकता, सेन्सेक्स 20% वाढला, माझा पोर्टफोलिओ स्टॉकमधूनही चांगलं उत्पन्न मिळेल. त्याचप्रमाणे मार्केट कोसळलं की माझ्या पोर्टफोलिओवरही त्याचा नकारात्मक परिणाम होईल. खाली काही उदाहरण लेखकांनी सांगितलेलं आहे, ते कोणते पहा. पहिलं उदाहरण, 2011 मध्ये सेन्सेक्समधून निगेटिव्ह रिटर्न म्हणजेच परतावा आला, तर पेज इंडस्ट्रीमधून 80% रिटर्न आले. पूर्ण 2011 मध्ये वेगवेगळे FMCG आणि फार्मा स्टॉक यांनी निगेटिव्ह रिटर्न्समधून 50% पेक्षाही जास्त रिटर्न्स त्यांना आले. दुसरं उदाहरण पहा, लार्ज कॅप स्टॉक हे सेन्सेक्सचाच एक भाग आहेत असं आपण गृहीत धरलं, तरी त्यातही आपल्याला FMCG मधली एक मोठी कंपनी ITCनं 2011 मध्ये 20% परतावा दिला. त्याचवेळी सेन्सेक्स निगेटिव्ह परतावा देत होता. तिसरं उदाहरण, 2010-2012 या काळात सेन्सेक्स एका ठराविक मर्यादेतच म्हणजेच रेंजमध्ये होता.
त्याचवेळी पेज इंडस्ट्रीज, कावेरी सीड्सला, ओपाला इत्यादी कंपन्यांच्या स्टॉकनी दुपटीपेक्षा जास्त परतावा दिला होता. या उदाहरणावरून असंच सूचित होतं की जर गुंतवणूकदारानं योग्य वेळी योग्य कंपनीमध्ये पैसा गुंतवला तर तो कोसळत असलेल्या मार्केटमध्येही पैसे कमवू शकतो. थोडं अवघड असलं तरी याउलट एखादा चढता असलेल्या मार्केटमध्येही पैसे गमावून बसू शकतो. DLF, युनिटेक, सुझलॉन इत्यादी मोठ्या कंपन्या ही काही ठळक उदाहरणं आहेत. मार्केट चढतंय की उतरतंय याला महत्त्व नाही. जर तुम्ही चांगलं भवितव्य असलेल्या सशक्त कंपनीमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला दीर्घ मुदतीमध्ये नक्कीच पॉझिटिव्ह परतावा मिळणार आहे. त्याचप्रमाणे मार्केट चढत असताना तुम्ही वाईट कंपनीमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला निगेटिव्ह रिटर्न मिळेल. गुंतवणूकदार म्हणून ज्यांचं भवितव्य उज्ज्वल असेल अशा सशक्त कंपन्यांची निवड करणं हेच तुमचं एकमेव काम आहे. संपूर्ण मार्केटच्या भविष्याबद्दल अंदाज बांधत बसणं हे वेळ आणि शक्ती यांचा अपव्यय आहे. तुमचं लक्ष फक्त कंपनीच्या विशिष्ट घडामोडींवर ठेवा. बिझनेस मॉडेल, फायनान्शियल नंबर्स आणि त्या कंपनीचं भवितव्य यांच्यावर बारीक लक्ष ठेवा. कोणत्याही स्टॉकमधून मिळणारा परतावा हा सेन्सेक्सच्या घडामोडीवर अवलंबून नसतो. नियमितपणे सेन्सेक्सच्या घडामोडीचा अहवाल देणाऱ्या विश्लेषकांना फॉलो करणं बंद करा. लक्षात ठेवा, दिवसाच्या शेवटी त्यामागचा व्यवसाय काय आहे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरतं. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे पडणाऱ्या मार्केटवर प्रेम करा. कसं करायचं तर अनेक गुंतवणूकदार जेव्हा एकंदरच मार्केट तेजीच्या स्थितीत असतं म्हणजेच बुलिश सिच्युएशन असते तेव्हा स्टॉक खरेदी करणं पसंत करतात. मार्केटचा अंदाजही मार्केटच्या दिशेनं जातो. जेव्हा मार्केट वर जात असतं तेव्हा तुम्हाला बिझनेस चॅनल्स, वर्तमानपत्र आणि इंटरनेट हे सगळी माध्यमं चढत्या मार्केटची कास धरत असलेली दिसतील. जर काही दिवसांनी मार्केट उतरायला लागलं तर तुम्हाला त्याच माध्यमांवर बरोबर उलट चित्र दिसेल. त्यामुळेच अनेक गुंतवणूकदार जेव्हा एकंदरच मार्केट तेजीच्या स्थितीत असतं तेव्हा स्टॉक खरेदी करणं पसंत करतात आणि मार्केट उतरत असताना स्टॉक विकण्याच्या तयारीत असतात. या प्रक्रियेत ते चढ्या भावानं स्टॉक खरेदी करतात आणि उतरत्या भावानं विकून टाकतात. गुंतवणुकीमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला उतरत्या भावानं विकत घ्यायचं आणि चढत्या भावानं विकायचं. हे तथ्य तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. असं असलं तरी खूपच थोडे गुंतवणूकदार हे तत्त्व अवलंबतात. हीच गोष्ट प्रत्यक्षात अंमलबजावणीसाठी तुम्हाला उतरत्या मार्केटवर प्रेम करावं लागेल. हाव आणि भीती हे दोन मुख्य अडथळे आहेत. मार्केट कोसळत असताना पैसे गमावण्याची भीती तुम्हाला विवेकी निर्णय घेण्यापासून परावृत्त करते. जेव्हा इतर सगळेच विकत असतात तेव्हा तुम्हाला या भीतीवर नियंत्रण मिळवावंच लागेल आणि दीर्घकाळ चालणाऱ्या उतरत्या मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची संधी वारंवार येत नाही. दशकातून एखादी दुसरी अशी सुवर्ण संधी येते. या काळात साधारण मध्यम कंपनीमध्ये गुंतवणूक करणं हेही दीर्घ मुदतीत चांगला परतावा देऊ शकतं. स्टॉकची निवड करणंही यावेळी सोपं असतं कारण अनेक कंपन्या या काळात पडत्या भावानं स्टॉक विकत असतात. म्हणून भविष्यात येणारी संधी अशी संधी सोडू नका. तर मित्रांनो, अशा प्रकारचे मार्गदर्शक विचार लेखक आपल्याला या पुस्तकातील या प्रकरणात सांगतात. शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचं आहे योग्य दृष्टिकोन, शिस्त आणि धीर. बाजाराच्या चढ उतारांवर नियंत्रण नाही पण तुमच्या निर्णयांवर नक्कीच आहे. पडणारं मार्केट म्हणजे गुंतवणुकीची सुवर्णसंधी ही कल्पना स्वीकारा आणि दीर्घकालीन यशाची पायाभरणी करा. प्रसेनजीत पॉल यांच्या पुस्तकातील विचार आठवा. बाजाराच्या दिशेचा अंदाज बांधायचा प्रयत्न अजिबात करू नका आणि पडणाऱ्या मार्केटवर प्रेम करा. शेवटी गुंतवणूक ही एक हा प्रवास आहे, शर्यत नाही. सशक्त कंपन्यांमध्ये गुंतवा, भविष्याचा विचार करा आणि तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचाल सुरू ठेवा. हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि फायद्याचा आहे. मागील व्हिडिओसुद्धा अशाच प्रकारचे आहेत.
एकदा जरूर पाहावा। मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या सोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा। पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।